नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। सलगरी गावात दूध भेसळीचा पर्दाफाश। आर्थिक नफा कमवण्यासाठी दुधामध्ये भेसळ करून थेट जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला। सलगरी तालुका मिरज येथील जनावरांच्या गोट्यावर छापा टाकून प्रशासनाच्या पथकाने गाई म्हशीचे दूध, डेअरी परमिट भुकटी, शुद्ध खाद्य तेल तसेच भेसळीसाठी वापरले जाणारे मिक्सर मशीन असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै रोजी पहाटे सलगरी येथील शिवतेज पेट्रोल पंपाजवळ असलेल्या जनावरांच्या गोट्यावर धडक कारवाई करण्यात आली। यामध्ये पहिली कारवाई बजरंग बाबासाहेब पाटील राहणार गोंदे सलगरे यांच्या गोट्यावर झाली। त्यांच्या ताब्यातून 12 लिटर गाईचे दूध, 42 लिटर म्हशीचे दूध, 24 लिटर शुद्ध सूर्यफूल तेल आणि एक मिक्सर मशीन असा एकूण 13,016 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याच परिसरात रामचंद्र धोंडीराम पाटील राहणार जुनावाडा सलगरे यांच्या ताब्यातून 18 लिटर कच्चे गाईचे दूध, 4 लिटर कच्चे म्हशीचे दूध, नामवंत कंपनीची सुमारे 74.5 किलो डेअरी परमिट भुकटी, 6 किलो शुद्ध सोयाबीन तेल आणि मिक्सर मशीन व भांडी असा एकूण 11,445 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। या संपूर्ण साहित्याचा वापर थेट दूध भेसळीसाठी केला जात असल्याचं निष्पन्न झालं। बजरंग पाटील व रामचंद्र पाटील यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांची फसवणूक करण्याच्या व लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने हे साहित्य आणून ठेवले होते। जयसिंगपूर येथील विजय ढवळे यांनी त्यांना डेअरी परमिट भुकटी पुरवल्याचा संशय आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक शिवशरण करत आहेत।